पिझ्झा एक्सप्रेस. नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मल्होत्रा तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. मित्रांनो, आता मी आलो विव्याना मॉलमध्ये आणि आज कजन्ससोबत आलेलो आहे. तर आपण आता आलो पिझ्झा एक्सप्रेसमध्ये. तर चला इथूनचा पिझ्झा आपण ट्राय करणार आहे. आज माझ्यासोबत आला आहे सोहम. तर आम्ही दोघं आज इथूनचा पिझ्झा खाणार आहे. तर चला आता ऑर्डर देऊया. तर खूप सुंदर असा ॲम्बियन्स आहे इथूनचं. या ठिकाणी मित्रांनो आपण हे स्कॅन करून सुद्धा ऑर्डर घेऊ शकतो आणि हे मेन्यूसुद्धा दिलेलं आहे आपल्याला. बेवरेज अँड बारमेट्स हे ड्रिंक्सचं आहे मेन्यू. मोजितो वगैरे आहे इथं बघा. आणि इथं हे कॉकटेल्स वगैरे आहे बाई. तर खूप सुंदर असा न्यूजपेपरसारखं यांनी मेन्यू केलेला आहे, मस्त. इथं आपल्याला एक प्लेट आणि पाणी दिलेलं आहे. वा, हा आहे पिझ्झाचा मेन्यू आहे बघा, एकदम न्यूजपेपरसारखा आहे. तर आता आपण ऑर्डर करणार आहे काहीतरी इंटरेस्टिंग. वाव, एक पिझ्झा आहे तिथे. तर आम्ही थोडं रिसर्च केला आणि आम्हाला ही स्पेलिंग थोडी हार्ड वाटली, गियार्डिनियारा. तर आम्ही हाच पिझ्झा मागवलेला आहे. याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, एक आहे 11 इंचेस आणि एक आहे 14 इंचेस. तर हे सिग्नेचर पिझ्झामध्ये आलं आहे. तर आम्ही 14 इंचेसचा मागवलेला आहे. तर चला, तर पास्ता आणि स्पगेटीसुद्धा या साईडला आहे. तर आम्ही मागवलेलं आहे पेनी क्रीम सॉस. तर चला आपण आज ते ट्राय करूया. तर बघा इकडे दिलं आहे पेनी इन क्रीम सॉस. कसं येणार आहे आपल्याला वगैरे, सेम टू सेम येतं आहे का. त्यामध्ये अजून पुढे गेलं तर हे चीज केक वगैरे आहे आणि इथं मॉकटेल्स आहेत. तर मॉकटेल्समध्ये आम्हाला हा खूप भारी वाटला. तर आहे बेरी स्लश. तर आम्ही बेरी स्लश एक मागवलेला आहे. इथं कॉफी वगैरे सुद्धा आहे, चाय येते, ग्रीन टी आणि चॅमोमिले टी. हो, हॉट चॉकलेट. बेवरेजेस याच्यामध्ये बघा, ज्युसेस वगैरे आहेत, सॉफ्ट बेवरेजेस आहेत. तर याच्यामध्ये आम्ही विचार केला की आपण एक बेरी स्लश घेतला आहे, तर एक बेरी फ्रॅपे घेऊया. तर सेम असं येणार आहे. तर बघूया सेम येतो आहे का. तर इथं हा मेनू संपतो. तर आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे. तर आता बघूया इकडचा पिझ्झा पास्ता कसा आहे आणि खास करून मॉकटेल्स. तर चला आता वाट बघूया. त्यांनी सांगितलं 20 ते 25 मिनटं लागतील यायला. तोपर्यंत आपण टाईमपास करूया. फोटो तर तुम्ही फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत ग्रुप येऊ शकता, मस्त आहे. पण थोडं पॉकेट फ्रेंडली नाही आहे. तुम्हाला जरा बजेट वाढवायला लागेल कारण की प्राईस थोडीशी जास्त आहे. तर ते तर तुम्ही बघितलंच असेल मेन्यूमध्ये. तर आपला हा पिझ्झा आलेला आहे गार्डियनारा. वाव, 14 इंचेस बघा, माझ्या हातापेक्षा पण मोठा आहे. म्हणजे तुम्ही एक अंदाजा लावू शकता की हा पिझ्झा किती मोठा आहे. आणि गरम मस्त एकदम चीज आहे. तर चला आता आपण टेस्ट करून बघूया. सो काय वाटतं, आपण दोघं संपवू का पिझ्झा? अरे वा, कॉन्फिडन्स आहे. तर खूप दिवसापासून पिझ्झा खायची क्रेविंग होती. तर चला आज खाऊया मस्त. थोडा आता चिली फ्लेक्स वगैरे आपण ॲड करूया याच्यात. आणि आपण त्यांच्याकडे केचअप सुद्धा मागितलेला आहे, केचअप दिलेला आहे. तर चला आता पिझ्झा ट्राय करूया. तर आधी मी फर्स्ट स्लाइस काढतोय. हे बघा केवढा बारीक आहे, थिन क्रश. सो मी बेरी स्लश मागवलेला आहे. किती रेटिंग देणार आहे? 5 ते 4.
पिझ्झा सॉस सोबत ट्राय करूया. एक नंबर लागतो. टोमॅटो बघा केवढंच आहे. चेरी टोमॅटो आहे आणि एकदम मस्त लागतं पिझ्झा. याच्यामध्ये बघा मशरूमची टॉपिंग आहे, ऑलिव्हस आहे, चीज आहे, मस्त टोमॅटोचे पीसेस आहेत आणि चेरी टोमॅटो आहे. म्हणून हा पिझ्झा खूप भारी लागतो आहे. त्याला रेटिंग आहे माझ्याकडनं 5 पैकी 4.5. मस्त. तर चला आता आपण पिझ्झा संपूया. आणि आपला इथे पास्तासुद्धा आलेला आहे. आता आपण 2 स्लाइसचा 1 स्लाइस केला आहे. टू मच पण पिझ्झा जर तुम्ही बघायला गेला नाही बघा, एकदम बारीक क्रस्ट आहे आणि थोडासा टँगीनस आहे पिझ्झाचा. मस्त लागतं. कधी आला तर हा पिझ्झा नक्की ट्राय करा. आता आपण ट्राय करणार आहे बेरी फ्रॅपे. त्याची साईज बघू शकता तुम्ही, खूप आहे, मोठा क्लास या. तर चला आता ट्राय करूया. तर हा बेरी फ्रॅपे बनवलेला आहे रास्पबेरीने. तर त्यांनी सांगितलेलं की बेरीज थोडेसे आंबट असतील. तर चला ॲक्च्युली मिल्कशेक आहे. हा मिल्कशेक थोडासा आपल्याला आंबट लागेल. यो वाव. तर बघायला गेलं ना तर थोडासा कमी स्वीट आहे आणि आंबट. तसं आपल्याला यांनी सांगितलेलं की बेरीज थोडेसे आंबट आहेत, तर ते ॲक्च्युली आंबटच आहेत, पण एवढं आंबट नाही लागत आहे, मीडियम आंबट लागतं. तर बेरी फ्रॅपेला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4.6. मस्त लागतं. पण अजून एक मिल्कशेक मागवलेलं आहे, चॉकलेट फज मिल्कशेक. तर याची पण ग्लासची साईज सेम आहे, फक्त चॉकलेट मस्त ॲड करून दिलेलं आहे. तर चला टेस्ट करून बघूया. चॉकलेट फज. वाव, हा खूप भारी आहे. याला मी 5 पैकी 5 देणार, कारण की ॲक्च्युली सगळ्यांना तर चॉकलेट खूप आवडतं आणि चॉकलेट फज तर हा माझा फेवरेट मिल्कशेक झालेला आहे. तर इथं आला तर एकदा नक्की चॉकलेट फज मिल्कशेक ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. तर बेरी स्लशला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 3.5. बारीक करून त्याला सिरप टाकलेलं आहे आणि वरून तो पुदिना टाकलेला असं वाटतं. तर म्हणून माझ्याकडनं याला रेटिंग आहे 3.5. तर हा आपला आहे पेनी पास्ता. तर मस्त त्यांनी सॉस वगैरे टाकून दिलं आहे, ऑरिगॅनो वगैरे, टोमॅटो वगैरे टाकून दिलेलं आहे आपल्याला. तर चला आपण याची टेस्ट बघूया. आणि या पास्तामध्ये जो सॉस आहे, जो ॲज अ गेम चेंजर आहे, तो कसा आहे. तर चला लेट्स ट्राय. खूप भारी लागतो हा पास्ता. हा पास्ता खूप भारी लागतोय. त्याच्यामध्ये जो याचा क्रीम जी वर ॲड केलेली आहे ती ॲक्च्युली खूप भारी लागते. आलात तर कधी एकदा नक्की ट्राय करा. म्हणजे हा त्यांचा सॉसच आहे, पास्ता सॉस जो बनवला जातो तो खूप भारी आहे. तर ह्याला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4.6. मस्त व्हेजिटेबल वगैरे पण ॲड करून दिले. आता सोहम पण पास्ता ट्राय करतोय. भारी लागला. रेटिंग किती देणार 5 पैकी? 4.5. जर तुम्हाला इटालियन फूड ट्राय करायचं असेल तर तुम्ही पिझ्झा एक्सप्रेसमध्ये नक्की विजिट करू शकता. हा पास्ता ॲक्च्युली खूप भारी लागतो. चला संपूया आता. वाव, मस्त सॉस भरभरून ॲड केलेला आहे. तर आपला बिल आलेला आहे
तर बघू शकता तुम्ही बिल 2105, GST ॲड करून 2421. बापरे. आत्ता आम्ही आलो आहे थिओब्रामाला. तर इथं आपण काहीतरी डेझर्ट आयटम ट्राय करणार आहे. वाव, हे खूप क्यूट आहे. पेस्ट्री वगैरे पण आहे. तर आता आपण ट्राय करतोय स्ट्रॉबेरी टार्ट. तर चला एकच उरले. चला. बेक वडापाव. दिस इज अ चिकन मेयोनीज सँडविच. वाव, चिकन मेयोनीज सँडविच बघा. आधी आपण ट्राय करतोय हेझलनट पेस्ट्री. वाव, एकदम सॉफ्ट. चला ट्राय करूया. ये डेझर्ट. वाव, एक नंबर लागतं, एक नंबर. मीडियम स्वीटनेस, वर चॉकलेट बिस्किट टाईप आहे आणि आतला जो केकचा बेस आहे, मध्ये मध्ये लेअर आहे, खूप सॉफ्ट आहे. मध्ये मध्ये हनी पण ॲड केलेलं आहे. बटरस्कॉच टाईप आहे. भारी लागतोय. तर या डेझर्टला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4.9. भारी लागतोय. आता आपण ट्राय करतोय स्ट्रॉबेरी टार्ट. वाव, साईडची जी बिस्किट टाईप आहे ते थोडंसं हार्ड आहे, बाकी आतलं स्मूथ आहे. तर थोडीशी मेहनत करून बघा. टार्ट मी साईडचा तोडलेला आहे आणि हे आतमध्ये क्रीम आहे. तर चला ट्राय करूया स्ट्रॉबेरी टार्ट. वरून ऑब्वियसली स्ट्रॉबेरीचं सिरप टाकलं आहे, पण ती जी क्रीम आहे ती भारी लागते. आणि साईडचा जो टार्ट आहे स्ट्रॉबेरीचा तो पण खूप भारी लागतो. तर स्ट्रॉबेरी टार्टला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 4.5. बघू शकता तुम्ही आतमध्ये पण स्ट्रॉबेरीची प्युरी ॲड केलेली आहे. तर चला आता आपण स्ट्रॉबेरी खाऊया. तर या थंडीमधली माझी पहिली स्ट्रॉबेरी. 2024च्या एंडिंगला डिसेंबरला मी खातोय पहिली स्ट्रॉबेरी. मस्त आहे. थोडीशी आंबट आहे, भारी लागते. कसं लागलं स्ट्रॉबेरी? किती रेटिंग देणार स्ट्रॉबेरीला? 4.5. 5 पैकी. आणि हे हेझलनट केक हे पण चांगलं आहे, हे पण 4.5. तर चला, सोमला पण आवडलेलं आहे. तर आजचा दिवस मॉलमध्ये आलो आहे, तर खूप भारी वाटलं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तर इथंच एंड करतो आहे. असंच आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. इथपर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल लवकर सबस्क्राईब करा. कधी विवेना मॉलला आलात तर नक्की पेस्ट्री ट्राय करा. तर चला आता आपण भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.